नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख 16 जुलै, रात्रीच्या आता सायंकाळी किती वाजलेत पहा, आठ सव्वा आठ झाले, 8:30 होत आले आता. तर आज जे आपला प्रोटेस्ट होता, आज जो आपला प्रोटेस्ट होता तर त्या आज आपण ठरवलं होतं की आज जर आपल्याला जर पॉझिटिव्ह निर्णय नाही जर मिळाला त्यांच्याकडून किंवा काही जर निर्णय नाही मिळाला तर आज आपण उपोषणाला बसणार आहोत. तर आज दुपारी जी मीटिंग झाली होती कुलगुरूंसोबत जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगसाठी महेश कांबळे सर, रोनक सर, अक्षय जैन सर आले होते आणि आमच्यातले काही विद्यार्थी गेले होते. त्यात मी होतो, सचिन होता, साक्षी होती, प्रगती होती, असे आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी त्यात आम्ही गेलो होतो. कुलगुरूंशी आपण संवाद साधला होता. संवाद साधण्यात सर म्हटले की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्ही एकतर री एक्झाम तरी घेऊ किंवा कॅरी ऑन तरी घेऊ, आम्ही काही ना काही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही नक्कीच करू, असे त्यांनी पॉझिटिव्ह आश्वासन दिलेलं असून आपण त्यांना डेडलाईन दिलेली आहे. तर डेडलाईन आपली 25ची रात्रपर्यंत असेल. तर जर आपल्याला तोवर पॉझिटिव्ह नाही मिळाला, पण शक्यतो त्यांनी आपल्याला जे आज आश्वासन दिलेलं आहे की आम्हाला वेळ तरी द्या, आम्ही प्रयत्न चालू आहे. आम्हाला सीएमओ वरून कॉल आला होता आमच्यावर. इथे 14 तारखेला जे झालं न्यूजमध्ये वगैरे जे दिसलं त्यांनी आमच्यावरही प्रेशर आलेलं आहे. तर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्ही पहिल्यापासूनच पॉझिटिव्ह आहोत असे कुलगुरूंचे म्हणणे होते. तर आपण 25 संध्याकाळपर्यंत वाट पाहू, नाही तर 26ला आपण सर्वांनी इथे उपोषणाला बसणार आहोत सकाळपासून. त्यासाठी सर्वांनी जॉईन व्हा.